पासून 100 पर्यंत विचार केला, मूळ संख्या किती भरल्या आता 25. बरोबर, मूळ संख्या भरल्या 25. एकूण संख्या किती सांगितलं होतं मी तुम्हाला 1 ते 100? 1 पासून 100 पर्यंत एकूण संख्या किती आहे? 100. एकूण संख्या आता 100. त्याच्यापैकी मूळ संख्या किती झाल्या 25. राहिले किती 75. मग तुम्ही म्हणता सर 75 संयुक्त संख्या आता नाही, संयुक्त संख्या आता 74. किती आता 74 संयुक्त संख्या आता. मग एक कोण राहते हो बघा, 25 आणि 74 झाले 99. आपल्याला किती पाहिजेत 25 संख्या मूळ संख्या, 74 संख्या संयुक्त संख्या, झाल्या एकूण 99. एक राहील बघा, एक. ती संख्या आहे 1. ती संख्या कोणती आहे 1. ती संख्या 1 का बरं, तर त्याचं उत्तर पण तुमच्या आता लक्षात येईल. मी मगाशी धरून एक वाक्य बोलतोय बघा, कमीत कमी 2 विभाजक पाहिजे, कमीत कमी 3 विभाजक पाहिजे. 1 ला भाग जाणारी संख्या सांगा बरं मला, कोणते कोणते आता 1 ला भाग जाणारी संख्या आहे 1. बरोबर, अजून विभाजक कुठे दिला नाही, मग तिला एकच विभाजक आहे. आपले विभाजक किती पाहिजे 2 विभाजक पाहिजे कमीत कमी, तेव्हा ती मूळ संख्या आहे. आणि 3 विभाजक असतील तर ती संयुक्त संख्या आहे. म्हणून या 1 ला मूळ संख्याही म्हणत नाहीत आणि संयुक्त संख्याही म्हणत नाहीत. 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. मूळ संख्या म्हटलं तर त्याला कमीत कमी 2 विभाजक पाहिजेत, 1 आणि तीच संख्या. मग जर तुम्ही 1 चा विभाजक 1 धरला तर तीच संख्या दुसरा विभाजक कुठे? जर तुम्ही मला तीच संख्या तर 1 कुठे? कारण 1 तर एकाच ठिकाणी धरावं लागणार आपल्याला. कमीत कमी 2 विभाजक पाहिजे तेव्हाच तिला मूळ संख्या म्हणतात. कमीत कमी 3 विभाजक पाहिजे तेव्हाच तिला संयुक्त संख्या म्हणतात. 1 ला मात्र विभाजक किती फक्त 1. त्यामुळं 1 ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही. अशा पद्धतीने ही 1 आता किती झालं बघा 100. आलं लक्षात? म्हणजे 100 संख्यांचा जर विचार केला तर 1 ही अशी संख्या आहे की जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही. 25 संख्या अशी आता त्यांना आपण मूळ संख्या म्हणतोय आणि 74 संख्या अशी आता ज्यांना आपण संयुक्त संख्या म्हणतोय. अशा पद्धतीने 1 पासून 100 पर्यंत एकूण संख्या किती था 100. त्याची विभागणी कळाली. 25 मूळ संख्या, 74 संयुक्त संख्या आणि 1 ही अशी संख्या आहे की जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही. तिला मूळही नाही आणि संयुक्तही नाही असं का म्हणतात, असं जर कोणी तुम्हाला विचारलं तर तुम्हाला ते बोलता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. फक्त पुस्तकात पाहून मी वाचलंय म्हणून मी सांगतोय असं नाही. तुम्हाला ते क्लिअर कट त्याचं उत्तर कळालं पाहिजे की 1 ला मूळ का म्हणायचं नाही, 1 ला संयुक्त का म्हणायचं नाही. 1 ला मूळ का म्हणायचं नाही, कारण तिला 2 वेगवेगळे विभाजक नाहीत. 1 ला संयुक्त का म्हणायचं नाही, संयुक्तला तर 3 विभाजक लागतात, इथं तर एकच विभाजक आहे म्हणून ती संयुक्तही नाही मूळही नाही. लक्षात? मूळ संख्या संयुक्त संख्या लक्षात आलं.